मडगाव किंवा मारगावमध्ये आपण इकडे आलो आहे. या लोहिया सर्कलच्या इकडे उल्हास रोस ऑमलेटवाला एक खूप फेमस गाडी इकडे लागते. नवीन असं एक गोवन डिश आहे. हा काय असं एकदम पारंपरिक डिश वगैरे नाही आहे. ॲक्च्युली एक ऑमलेट बनवतात आणि त्याच्यावरती चिकन सागुती म्हणजे चिकनचा एक थिक ग्रेव्ही जी कोकोनट बेस असते ती ग्रेव्ही त्याच्यावरती सर्व केली जाते त्या ऑमलेटच्या वरती आणि त्याला ते पावासोबत खाल्लं जातं. तर असं हे डिश गोव्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी फेमस आहे. ती खाण्यासाठी आपण इकडे आलो आहे. इकडे बँक ऑफ बरोडाच्या बरोबर समोर यांची गाडी लागते आणि प्रचंड गर्दी आहे इकडे, तुम्ही बघू शकता. आपण इकडे जाऊयात, तिकडचं रस ऑमलेट खाऊयात, चिकन सागुती खाऊयात आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला मी देतो. लेट्स गो. इकडेचं स्पेशल जे आहे रोस ऑमलेट, ते चिकन रोस ऑमलेट, ते आपण इकडे ट्राय करतो आहे. त्यासोबत त्यांनी हे बटर पाव दिलेला आहे. सो रोस ऑमलेटमध्ये तुम्ही बघू शकता इथे खाली एक ऑमलेट आहे, त्याच्यावरती त्यांनी चिकन ग्रेव्ही आहे, चिकन सागोती याला बोलतो आपण, ते सागोती दिलेली आहे. कोकोनट बेस ग्रेव्ही आहे. आपण ही फक्त ग्रेव्ही आधी टेस्ट करतो आहे. खूप टेस्टी आहे. फुल कोकोनट बेस ग्रेव्ही आहे आणि ते आपण आता हे ब्रेड बरोबर टेस्ट करतो. यांचं जे बटर ब्रेड आहे त्यांच्यासोबत. मटन लिवर ना खूप भारी कॉम्बिनेशन आहे. खूप सॉलिड आहे. म्हणजे चिकनची ग्रेव्ही आहे ती ऑमलेटवरती टाकून त्याच्यावरती ओनियन आणि थोडासा लेमन स्क्वीज केला आहे. खूप छान टेस्ट आहे. गोव्याला आल्यानंतर मस्ट ट्राय टेस्ट डिश आहे. मडगावमध्ये हे उल्हास रस ऑमलेट नावाचं यांचं शॉप आहे. प्रचंड गर्दी आहे. त्यांच्याकडे खूप बोलायलाही त्यांच्याकडे वेळ नाही आहे, पण इट्स व्हेरी टेस्टी. आलात तर नक्की ट्राय करा. त्याच्यासोबत चिकन पण आहे. आम्ही इकडचा रोस ऑमलेट एन्जॉय करतो आहे. तुम्ही आल्यानंतर तुम्ही इकडे एन्जॉय करा. विल डेफिनेटली लाईक. हा पाव जो तुम्ही बघतात हा बटर पाव आहे. गोव्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे ब्रेड्स मिळतात. सेम इकडे हे चिकन रोस्ट आहे. सेम ती ग्रेव्ही जी आहे तीच ग्रेव्ही आहे.
चिकनचे पीसेस तुम्ही बघू शकता, इकडे खूप सारे चिकनचे पीसेस त्यांनी दिलेले आहेत. हे जे रोस ऑमलेट आहे हे खूप नवीन इनोव्हेट झालेलं आहे असं मला वाटतंय. मे बी असं असू शकतं की रात्रीची लेफ्ट ओव्हर जी ग्रेव्ही असते तिला ते ऑमलेटवरती टाकून त्यानंतर हे रोस ऑमलेट ह्या डिश बनली असेल. छान आहे, खूप टेस्टी आहे. आपणही असं करू शकतो. आपल्याही घरी जेव्हा रात्री काही चिकनची ग्रेव्ही वगैरे उरते त्यापासून वेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगळे डिश खाल्ले जातात. पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा कुठलीही ग्रेव्ही जेव्हा उरते तर त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी शिळी भाकरी आणि शिळा भात वगैरे मिक्स करून त्याचाही एक आयटम केला जातो. त्याचं नाव माझ्या लक्षात नाही आहे. तुमच्या लक्षात असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि हा रोस ऑमलेट आता आपण इथे एन्जॉय करतोय. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.